मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलला म्हणजे ब्लॉगर अनिताला. तर आज मी घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग. म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे थोडेफार चॅलेंजेस आणि खूप सारी मजा. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्टेड राहायचं आहे. हा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे. सो आणि माझ्यावर चॅलेंज करणार आहे ती म्हणजे वन अँड ओनली हिरोईन भूत. हां, हे आहे तिच्याबरोबर मी करणार आहे हा चॅलेंज. हा म्हणजे एक दोन चॅलेंज मी असे माइंडमध्ये ठरवले आहेत, ते करणार आहे. बघू ते कसे होणार आहेत. होप मजा येईल. सो आता आपण कंटिन्यू करणार आहोत थोड्याच वेळात चॅलेंजला. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो गाईज, जसं की आम्ही सांगितलं हा एक चॅलेंजिंग ब्लॉग. सो सगळ्यात पहिला एक चॅलेंज आहे, तो चॅलेंज आहे लिंबू चॅलेंज. ह्याच्यामध्ये काय असणार आहे मी तुला रूल सांगते. ह्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, हे लिंबू आम्ही तोंडामध्ये घेणार आहोत आणि काही त्याच्यातून एक्सप्रेशन नाही करायचे. म्हणजे लिंबू तोंडामध्ये असं पिळायचं आधी, त्याच्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन नाही आले पाहिजे. काहीच असं म्हणजे असं काहीच नाही करायचं, ठीक आहे? तर समजलं तुला चॅलेंज कसं आहे? हो ना, ठीक आहे. चल पहिला तुझ्यावरतीच आपण करूया, त्याच्यानंतर मी करणार आहे. मीच बकरा बनते मीच. हा, तो पहिला तू ट्राय करणार आहे, मग मला अंदाज येईल की मी करू शकते की नाही. फक्त काय आधी करायचं? पीळ असा तोंडामध्ये असं की असं करून पीळ. बघ येते नाही, तू दिलं एक्सप्रेस असं असं केलंस काय, असं असं नाही करायचंय. तू आउट झाली असं मला वाटतं. तोंडात टाक पुन्हा पुन्हा चावून टाक आणि एक्सप्रेशन नाही द्यायचं. एक्सप्रेशन नाही, इथे बघ, विदाउट एक्सप्रेशन. आता आहे माझी वारी. या साईडला आहे सर. सो आता माझी वारी आहे. हा तुझा लिंबू जरा, माझा लिंबू आहे. त्याच्यातून काही निघतच नाहीये, सगळा रस पप्पाने काढून टाकला. डोळे मिचकावले. मिचकावले आहे. बघ मी काय एक्सप्रेशनच नाही दिलं अजून तरी नाही ना. नाही दिले. हे काय हे काय हे काय आहे? हे काय आहे? हे वेगळं एक्सप्रेशन आहे. शहाणी. एकदा मी खाऊन बघते. खा पूर्ण खा. काय पूर्ण खा. पूर्ण खा. पूर्ण तोंडात टाक. बघ डोळे मिचकावते. बघ आले, थोडे झाले आहे. नाही झाले आहे. आता आता कसं? पण मी जास्त वेळ राहिली ना बाप्पा. जास्त वेळ आमच्यामध्ये कोणी म्हणजे जास्त वेळ कोण असं खाऊन होतं आणि ज्याने चेहऱ्यावरती काहीच नाही एक्सप्रेशन काढलं. हिने चेहरा हे केला होता ना पहिला. मी जास्त वेळ ठेवलेला. सो आय एम द विनर गाइस. आय एम द विनर. यस यस विनर आहे ये. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. विनर आहे. सो आता सेकंड चॅलेंज. सो मी आधी थोडंसं ठरवते प्लॅनिंग सेकंड चॅलेंज, मग तुम्हाला सांगते. A few moments later. आलतू फालतू तुला खिलवेल काय मी. सो गाईज आम्ही रेडी आहोत आमच्या सेकंड चॅलेंजला, जो की आहे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज. तुम्हाला दिसत असेल बाजूला मी हिचे डोळे बंद केलेले आहेत ऑलरेडी, बिकॉज ही चिटिंग करण्यात एक्सपर्ट आहे आणि ही बघेल की मी हिला काय काय टेस्ट करायला देणार आहे. सो बेसिकली हे असं असणार आहे की मी हिला भरवणार आहे आणि हिला टेस्ट करून सांगायचं आहे की जे मी हिला भरवलं आहे ते काय आहे. सो रेडी आहेस? हे किती आहे? 4 हे 2 हे 5. ठीक आहे चल. सो गाईज तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे, ठीक आहे? आणि टोटल मी 5 प्रोडक्ट घेतलेत. दिसते की नाही? हां ठीक आहे, राहू दे, तुम्हाला मी दाखवेल. तर सगळ्यात आधी फर्स्ट प्रोडक्ट मी तुला हे करणार आहे, ठीक आहे? मी भरवते सर तुला. कडक झालं. थांबा. काय आहे? या कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. तर
तर हे थोडंसं कडक झालंय, त्यामुळे हे मी तिला शेवटी बनवणार आहे. सो सेकंड म्हणजे आता जे फर्स्ट होतं ते कडक होतं, म्हणून मी आता तिला दुसरं बनवते. सो आणला जाऊ दे, लास्टला बनवे. सो आहे, तुम्हाला दाखवते हे काय आहे. डाव्या हाताने मला जमणार तरी कसं. इथे काय टन मार, तोंड इथे कर माझ्याकडे. हा हा, पूर्ण मोठा आकार, मोठा आकार, मोठा आकार. काय थुकायचं ना. चाय पत्ती. येस, करेक्ट, चहा पावडर आहे. सो 1 पॉइंट जिंकलेली आहे. करेक्ट केस केलं यार तू, हुशार झाली आहे. सो आता सेकंड, जीभ बाहेर काढ. अगं या साईडला बघ, आणि मोठी जीभ बाहेर काढ, मोठी. खा. काय मी तुम्हाला दाखवलंच नाही काय काय होतं. हा, काय आहे सांग. दालचिनी. स्मेल घे, वाटलं स्मेल घेऊन जा. पाणी पाहिजे, हे घे बाजूला. तिखट आहे. थांब ना, तू सांगू नको, ऐकायला येते. थुकायचंय तुला, एवढं काढू लागलं. थांब थांब, ये इथे उभी राहा. किती आहे. बस खाली. काय होतं. दालचिनी. आणि अजून काय होतं त्याच्यात. स्मेल घे, तर स्मेल घेऊन सांग. ओळख. लवंग. माहिती काय असतं. दालचिनी लवंग काय असतं. मिक्स मसाला. करेक्ट, अख्खा मसाला जो आपल्याकडे होता, अख्खा मसाला मिक्स. चल, तुझं तोंड कडू झालाय ना, तर मी काहीतरी चांगलं देते तुला. चांगलं तिखट लागलं, कडू नाही. चांगलं देते तुला. हा करूनच. आकार मोठा आकार. काय आहे. दही. करेक्ट. हे तर कोण पण ओळखू शकतं बाई, दही खाल्ल्यानंतर. ठीक आहे, हे थोडंसं कठीण आहे मला वाटतं. पुढचं जे आहे ते संपलं की नाही. अजून 2 आहेत. ठीक आहे. सो हे घे, जीभ काढ, जीभ काढ. पीठ. नाही बघू तू, हे थोडंसं कठीण वालंय जे की मी आणलंय. काय नाही माहिती. माझा हात दुखायला लागला मोबाईल पकडून. त्यासारखं लागते. स्मेल घ्यायचा तुला. नाही. एकदा स्मेल तर घेऊन बघ. आता ते नाही माहिती पडत आहे. अजून एकदा खाऊन बघ. नाही खायचं नाही. असं ते राहू दे. हारली ह्याच्यामध्ये तू. हा, हे नाही माहिती. तुमसे ना हो पाएगा. हे आपण पुन्हा शेवटी एकदा तुला टेस्ट करूया, म्हणजे तुला जर तेव्हा काय अंदाज आला नाही, मला ओळखायला. नाही माहिती. मी बोलली ना, मला नाही माहिती. ठीक आहे, चल तू हार मानलेली आहेस. तर हे आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, म्हणजे जी काय आपण वापरतो ती आहे. आता लास्ट हे पिऊन टाक. धर, काय पी पाण्यासारखं. मी तुला पिलवू नाही शकत. थांब, नाही तर थोडा वास घेऊ द्या. आधी वास घेणार मी. पिणार नाही मी. खाणार पिणार नाही. मला नाही. काढ. मग दही खाणं नंतर. नाही दही नाही, खाणं. वास घेऊन सांगेन मी ते. अरे पुण्य नाही येते. दहीच्या आत नाही, जरूर चिटिंग नाही. थोडंसं पी, थोडंसं. नाही पिणार नाही मी. तिखट अगं, लागलं थोडंसं मला नाही. काहीतरी वास मला आला चल काहीतरी. स्मेल घे. चीटर, चीटर आहे चीटर. घे स्मेल घे. चटणी आहे कसली तरी. थोडस तू जवळपास आहे मला असं वाटतं. सोया चटणी काहीतरी आहे. कसं कळलं ग तुला. वासाने कळलं. कसं कळलं का खोलू का मला तर आता. वासाने पण नाही. नाही, थांब.
सोया चटणी काय असते? सोया चटणी असते काय? सोया सॉस, नाही ना? सोया हा, सॉस. सोया सॉस. तर गाईज हा आता बोलू शकते. आता हिने खाल्लेलं आहे. तर अशा प्रकारे हिने 5 पदार्थापैकी बापरे. 4 पदार्थ बरोबर ओळखले आणि एक चुकीचं गेलाय, जो काय आहे बेकिंग सोडा. अख्खा मसाला पिसलेला मसाला अख्खा मसाला त्याच्यानंतरची तिची हालत झाली आहे. मजा गया. तिखट लागलं पाहिजे अच्छा. मसाला. त्याच्यामध्ये पिसले काली बिरी बिली मग सगळं होतं. काळी दालचिनी, लवंग, लाल सगळं होतं मग. करायला लागली. ताई का माझा अजून पण जीभ हे होते तुझी. मी तर लाल मसाला दही कोणी मी तर लाल मसाला घेणार होती, पण नंतर ही बोलती ना मसाला विसाला घेऊ नको, मसाला विसाला. म्हणून म्हटलं जाऊ दे, दया करते. हळद घेणार होती, पण हळद तिला ओळखायला आली असती, म्हणून मग मी हे घेतलं जे तिला ओळखायला नाही आलंय गाईज. एक वस्तू नाही, एकाच हारली आहे फक्त. हा, बाकी 4 तिने करेक्ट गेस केलंय. सो अशा प्रकारे हा चॅलेंज आमचा झालेला आहे. तर गाईज अशा प्रकारे आमचा आजचा जो चॅलेंजिंग ब्लॉग होता तो संपलेला आहे. आम्ही 2 चॅलेंज केलेले आहेत. नक्की सांगा तुम्हाला हा कसा वाटला ब्लॉग, आणि शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल बघायला. आणि चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारा सपोर्ट करा, असं जसं तुम्ही करत आला आहात. आणि अजून काही नाही, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. बाय.